नमस्कार मित्रांनो. खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. काल आपण जे निफ्टी आणि सेन्सेक्सचे एनालिसिस केलं होतं, तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल, आजही आपले चांगल्या प्रकारे ट्रेड आपल्याला त्यामध्ये भेटलेला आहे. मार्केटने आपण दिलेल्या एक्झॅक्ट लेव्हलवरनं तिथनं सपोर्ट घेऊन आपल्याला एक कॉल साइडसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी दिली. त्यानंतर ज्या लेव्हलला आपण सांगितलं होतं, की जिथनं आपल्याला एखादी पुट साइडसाठी अपॉर्च्युनिटी भेटू शकते, तिथनं आपल्याला पुट साइडसाठी पण अपॉर्च्युनिटी भेटली. इतकं सिंपल आपण एनालिसिस केलं होतं. आता मार्केटमध्ये काय झालं तर एक छोटासा शूटिंग स्टार पॅटर्न बनलेला आहे. डेली पॅटर्न. आपण आता काय करणार तर आजचा त्यासाठी हाय मार्क करणार, आजचा लो मार्क करणार. तर कालचा आणि आजचा लो ऑलमोस्ट सेम आहे. 1 आवरला गेलो, 15 मिनिट्सला आणि सगळ्या याला तो लो सेम आहे. तुम्ही इथे पाहू शकता की मार्केट 2 दिवस झाले याच लेवलला रिॲक्ट करते. आता मार्केटमध्ये काय झालंय तर एक मार्केटचा एक पॅटर्न बनला ऍक्च्युली डेली टाइम फ्रेमला जरी पाहिलं तर एक अपट्रेंड लाईन जशी बनती तसं मार्केट त्याच्यावर चालू होतं. त्यानंतर ही अपट्रेंड लाईन ब्रेक करून याच्या खाली आता कॅन्डल्स बनायला चालू झालेला आहे. त्यामुळे काय तर हा एक ट्रेंड ब्रेकआउट किंवा आपण याला जर अपट्रेंड जर फेल झाला तर तो डाऊन ट्रेंड मध्ये जातो. डाऊन ट्रेंड जर फेल झाला तर तो अप ट्रेंड मध्ये जातो. तसा हा अप ट्रेंड फेल झालेला आहे. आता आपल्याला काय करायचंय तर आपण याच्यामध्ये हाय आणि लो मार्क करून घेतलेले आहे आजचे. हाय आणि लो मार्क केल्यानंतर आता आपले येणारे ट्रेड खूप सोपे आहेत. आपल्याला समजा मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं. फ्लॅट म्हणजे काय असतं 20 ते 25 पॉईंट 15 पॉईंटनी ओपन झालं. तर 25,740 या लेवलला जर समजा इथे एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला विथ ग्रीन व्हॉल्यूम आणि 5 मुव्हिंग एव्हरेजच्या वर, तर आपलं टार्गेट असन जे आजचा हाय होता ऑलमोस्ट 25,950 हे आपलं अपसाइड साठी टार्गेट असेल जर फ्लॅट ओपन होऊन वर गेलं. समजा फ्लॅट ओपन होऊन मार्केट खाली यायला चालू झालं तर काय आहे तर 25,740च्या खाली आपला एक लगेच पुट साईडसाठी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटेल आणि आपलं टार्गेट हे खूप मोठं असेल यामध्ये. म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता की 1 आवर टाइम फ्रेमला इथं खूप मोठा गॅप आहे आणि मार्केट कंटिन्युअसली त्याच लेवलला सपोर्ट घेते. समजा ही लेवल जर ब्रेक झाली तर ऑलमोस्ट 25,460 या लेवल पर्यंत निफ्टी येऊ शकते उद्या, जर 25,740 ही लेवल ब्रेक झाली तर आपल्याला पुट साइड साठी याच्यामध्ये या लेवल पर्यंत चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. समजा मार्केट गॅप डाऊन झाले आणि या लेवलला इथे कुठेतरी ओपन झाले 25,700 च्या खाली 650 500 एक्सेट्रा. इथे काय करायचं आपल्याला तर समजा मार्केट इथे ओपन होऊन जर अपसाइडला जायला लागलं तर आपल्याला काय करायचं 25,740च्या वर गेल्यानंतर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटतो का हे पाहणं गरजेचं आहे. समजा मार्केट इथे ओपन झाल्यानंतर डाऊन साइडला यायला लागलं, मार्केट डाऊन साइडला यायला लागल्यानंतर काय करायचं आपण तर ऑलमोस्ट मला वाटतं की 25,660 या लेवलला याच्या खाली जर एखादा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला तर अजून आपण ऑलमोस्ट 24,660 म्हणजे एक 200 पॉईंट साठी निफ्टीमध्ये आपल्याला एक मोठं टार्गेट यामध्ये मिळेल. जर इथे कुठे गॅप डाऊन ओपन झाला तर आणि याच्या खाली यायला लागलं तर मार्केट यायला लागलं म्हणजे डायरेक्ट पुट घ्यायचा नाही तर तिथे एखादा पॅटर्न बनतोय का, एंट्री भेटते का. एंट्री खूप महत्वाची. कॅन्डल्स रेड कॅन्डल बनत खाली चाललंय जाऊ दे, आपल्याला त्यामध्ये एंटर करायला भेटते का ते पाहणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर समजा मार्केट गॅप अप ओपन झालं, गॅप अप ओपन झालं तर या लेवलच्या जर समजा समथिंग इथे कुठे ओपन झालं किंवा इथे कुठे ओपन झालं तर कॉल साईडसाठी आपण कधी विचार करणार जेव्हा 25,800च्या वर मार्केट जाईल तेव्हाच आपण आता कॉल साठी विचार करणार आहे. 800च्या वर गेल्यानंतर 25,840ला एक पहिला रेजिस्टन्स आहे आपल्याला छोटा. त्यानंतर आपला एक दुसरा रेजिस्टन्स आहे 25,900 कॉल साईडसाठी. आता कॉल साईडसाठी रेजिस्टन्स खूप आहे कारण की आता मार्केट वर जाणं किंवा सध्या डाऊन ट्रेंड मध्ये कंटिन्युअसली रेड कॅन्डल्स मार्केट बनवते, रेड व्हॉल्यूम मार्केटमध्ये आहे. त्यामुळे आपण डाऊन साइड साठी ट्रेड मध्ये विचार करूया. जर आपण विकली टाइम फ्रेमला पाहिलं
तर इथे बघा वीकली टाइम फ्रेमला काय झालंय, तर इथे पण एक रेड कॅन्डल बनलेली आहे मोठी. इथं हॅमर बनला होता, याचा लो ब्रेक झालाय. मंथली जर टाइम फ्रेमला आपण गेलो तर तुम्हाला सांगतो सगळ्यात मार्केटमध्ये चिंतेचा विषय म्हणा किंवा मार्केटचं इंडिकेशन लॉंग टर्मचं कोण देतं माहिती आहे का, तर मंथलीचे टाइम फ्रेम. आणि तुम्ही पाहू शकता की मंथलीच्या टाइम फ्रेमला एक बिअरिश मारुगुजू पॅटर्न बनलाय. आता काय होणार माहिती का, जर हा पॅटर्न असाच बनला किंवा मार्केट डिसेंबर एंड पर्यंत 25,700च्या खालीच क्लोज झालं, तर इथून पुढे येणाऱ्या टायमिंग मध्ये मार्केट अजून जास्त डाऊन ट्रेंड मध्ये जाऊ शकतं. हे तुम्हाला लॉंग टर्मचा न्यू इयरचा व्ह्यू देतो, जानेवारी मंथचा. आता हा मंथ कसा क्लोज होतोय हे पाहूया, कारण की ही जी कॅन्डल आहे ना, ही खूप स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल आहे. आलं लक्षात? आता उद्याच्या लेवल्स तुम्हाला सगळ्या समजल्यात, आपल्याला कोणत्या लेवल्सला कसं ट्रेड करायचं आहे. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर मी वारंवार तुम्हाला सांगतोय, रिक्वेस्ट करतोय की तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही आपले व्हिडिओ शेअर्स करा, की जेव्हा तुमच्या जे नोईंग आहेत, की जे मार्केट्समध्ये ट्रेड करतात निफ्टी सेन्सेक्समध्ये, त्यांना तुम्ही व्हिडिओ शेअर करा, तुम्ही व्हिडिओ लाईक्स करा, कमेंट्स करा. यांनी मला चांगलं प्रोत्साहन भेटतं की मी अजून जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत जाईन. आता आपलं झालं निफ्टीचं अनालिसिस. त्यानंतर आपल्याला कुठं जायचंय, तर सेन्सेक्समध्ये. आता सेन्सेक्समध्ये काय आहे, तर तुम्ही पाहू शकता की कालच आपण, मला वाटतं या लेवल, आपण ही लेवल सांगितली होती की याच्या जर जवळ आपल्याला एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला इथे कुठे, तर आपण बाय करायचंय. आणि त्यानंतर इथं बघा की इथूनच मार्केट कंटिन्युअसली वर गेलं. आणि ही पण लेवल आपण दिली होती की या लेवलला जर समजा मार्केट गेलं, एखादा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, तर इथं आपल्याला सेल साईडसाठी विचार करू शकतो. तुम्ही पाहू शकता इथं एक ग्राव्हस्टोन डोजी बनला होता, याचा लो ब्रेक झाला. सॉरी, मार्केट बघा किती कंटिन्युअस, किती खाली आलं, ऑलमोस्ट 84,900 पासून 84,300, म्हणजे 700 एक मला वाटतं 600 ते 700 पॉईंट मार्केट खाली आलं. इतक्या सिंपल लेवलमध्ये आपण अनालिसिस दिलं होतं. आता तुम्ही पहा की निफ्टी प्रमाणेच इथे काय झालंय, तर एक शूटिंग स्टार पॅटर्न बनला आणि कालच्या लोलाच आजची क्लोजिंग आहे. आता तुम्ही, आपण काय करणार, तर इथे पहिल्यांदा आजचा हाय मार्क केला, यात आपण आजचा लो मार्क करणार. त्यानंतर 1 आवर टाइम फ्रेमला गेलो, बघा हाच लो खूप इम्पॉर्टंट आहे. 15 मिनिट्सला पण तेच आहे आणि 5 मिनिट्सला. आता आपल्याला काय करायचंय, समजा उद्या 84,300 ची लेवल जर एखादी बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्ननी ब्रेक झाली, तर आपण इथे काय करणार आहे, तर पुट साईड साठी ऑपॉर्च्युनिटी शोधणार आणि आपलं टार्गेट काय असणार आहे, ऑलमोस्ट 84,000. ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे. या लेवल पर्यंत मार्केट येऊ शकतं. 300 पॉईंटची मूव्ह आपल्याला याच्यामध्ये मिळू शकते. आता तुम्ही पाहू शकता की इथं जर 1 आवर टाइम फ्रेमला जर आपण पाहिलं, तर इथे एक ड्रॅगन फ्लाय, सॉरी, हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला आहे. आणि याचा लो पण ब्रेक झालेला आहे बघा. आता हा पॅटर्न किती पॉइंट्सचा आहे, ऑलमोस्ट 1500 पॉईंट्सचा आहे. मग इथनं आपण 1500 पॉईंट कॅप्चर केले, तर टार्गेट काय येतं आपलं, 83,300. या लेवल पर्यंत आपलं टार्गेट येते. मग आपल्याला आता काय करायचं की, जर मी तुम्हाला सांगितलं की डाऊन साईडला जर समजा मार्केट आलं, तर आपल्याला कुठे एंटर करायचंय, या लेवलला 84,300च्या खाली आपण पुट साईड साठी विचार करूया. समजा मार्केट या लेवलला एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवला, तर आपण काय करायचंय सॉरी 84,650 या लेवल पर्यंत कॉल साईड साठी आपल्याला टार्गेट असेल. समजा मार्केट गॅप अप ओपन झालं, तर आपण हे पहिल्यांदा पाहायचं की 84,600च्या वर जरी मार्केट गेलं पाहिजे. इथे मध्ये जर कुठं ओपन झालं, तर आपला हा नो ट्रेडिंग झोन आहे, इथं आपल्याला ट्रेड करायचे नाहीयेत या लेवल पर्यंत. इथे अजिबात आपल्याला इथे ट्रेड करायचे नाहीयेत.
याच्या वर जर कॉल साईडला आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर तिथं आपण ट्रेड घेऊ शकतो. आता बाय फॉर्म्युला आपला काय, तुम्ही तो इंस्टाग्रामला आपले व्हिडिओ पहा, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. याच्यावर जर बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला तर इथनं आपल्याला ऑलमोस्ट 300 ते 350 पॉईंटचं टार्गेट मिळेल. आणि समजा आजचा पण हाय ब्रेक केला तर ऑलमोस्ट 85,200 पर्यंत याचे अपसाईड साठी टार्गेट असू शकतात. आता आपण जर हे सेन्सेक्स वीकली अनालिसिस आपण जर पाहिलं, इथं पण बघा एक रेड कॅन्डल बनलेली आहे. पण सेन्सेक्स मध्ये एक खासियत ही आहे की इथे एक पॅटर्न बनला होता. जसं आपण 1 आवर टाइम फ्रेमला मगाशी पाहिलं की एक हेड अँड शोल्डर बिअरिश पॅटर्न बनला होता. तर वीकली पॅटर्नला इथे एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलाय. आणि हा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणजे काय, तर एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. पण तो आता तुम्ही पाहू शकता की ऑलमोस्ट या पॅटर्न मध्येच एंटर केलेला आहे स्टॉकने किंवा प्राइसने, सॉरी. आता याचा हाय ब्रेक होऊन काय झालं तर इथं पुन्हा एकदा प्राइस आलेली आहे. समजा याच्यातनं पण बाहेर आले तर अजून प्राइस खूप जोरदारपणे खाली येऊ शकते. कारण की डेलीला काय बनवलंय तर शूटिंग स्टार बनवलेला आहे. त्यामुळे ही जी ऑलमोस्ट 82,000 किंवा 83,200 ऑलमोस्ट जी आपण लेवल दिलेली आहे त्या लेवल पर्यंत मार्केट हे येऊ शकतं येणाऱ्या टाइम मध्ये. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही शेअर करा. आणि तुम्हाला जे काही ट्रेडिंग रिलेटेड इश्यू असतील ते तुम्ही सिम्पली माझ्याशी कमेंट्समध्ये सांगा. मी त्याच्यावर नक्की चांगले चांगले व्हिडिओ बनवेल. आपल्या इंस्टाग्रामला पेज आहे, तुम्ही ते फॉलो करा. आपण शॉर्टमध्ये एज्युकेशनल व्हिडिओ त्यावरही बनवत असतो. इन डेप्थमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण ते इथे यूट्यूबलाही अपलोड करूया. ओके, थँक्यू.